जर आपण बघितलं तर शहरं वरचेवर प्रदूषित होत आहेत. हवा प्रदूषण आहे, पाणी प्रदूषण आहे, आपण आताच बोललो अन्नाचं प्रदूषण आहे. तर हे सगळं प्रदूषण जर टाळायचं असेल तर आपल्याला भविष्याचा विचार केला पाहिजे की नेमकं आपल्याला काय आवश्यक आहे. भारतामध्ये जेव्हा हरित क्रांती आली, डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांनी जी हरित क्रांती आणली, त्यानंतर रासायनिक खताचा डोस फार म्हणजे वापर खूप वाढला. उत्पन्नातही हळूहळू वाढ होत गेली ग्रॅज्युअली. पण तिथून नंतर 5 ते 10 वर्षानंतर जसा जसा म्हणजे वापर वाढत गेला तसं तसं सुपीकता जी आहे जमिनीची ती कमी होत गेली आणि त्याचा असर उत्पन्नावर पण झाला. तर ते हळूहळू उत्पन्न पण कमी यायला लागलं. आता अशी कंडिशन आहे की उत्पन्न कमी येतं आणि त्याच्यावर होणारा जो खर्च आहे तो खूप जास्त होतो. दुसरी अशी गोष्ट की ते जे जमिनीवर पडतं, जमिनीवर पडल्यामुळे काय होतं की जो मायक्रोफ्लोरा आहे जमिनीमध्ये जो जीवाणूची जी संख्या आहे त्यावर ते अफेक्ट करतं. आणि जमीन आहे ती आई आहे पिकांसाठी. कोणतेही पीक लावते त्याची ती आई असते. तर त्यामुळे काय होतं जो जीवाणू जे आहे ते अन्न तयार करण्यासाठी मदत करतं झाडाला. जे न्यूट्रिएंट्स जे ब्रेकडाऊन करतं, डायजेशनसाठी मदत करतं. तर त्यावर त्याचा असर होतो. म्हणजे जमिनीची सुपीकता पण नष्ट होते, शिवाय आपल्या आरोग्यावर पण त्याचा एक परिणाम होतो. आणि त्यानंतर आपण जो माल मार्केटला नेऊन जातो केमिकलचा, तर तो येऊन जाऊन घुमून फिरून आपल्याच दारात येणार आहे. तर त्याचा आपल्या स्वतःच्या आरोग्यावर पण इफेक्ट होतो. त्या हरित क्रांतीमध्ये असं मानलं गेलं की आपल्याला जर पुढच्या काळात वाढणाऱ्या लोकसंख्येला जगवायचं असेल तर आपलं शेताचं उत्पादन वाढलं पाहिजे, पर एकर उत्पादन वाढलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरलं पाहिजे, आधुनिक बियाणे वापरले पाहिजेत, हायब्रिड बियाणे वापरले पाहिजेत, रासायनिक खतं वापरले पाहिजेत आणि कीटकनाशक वापरले पाहिजे. ही एक थेरी निर्माण झाली. कारण उत्पादन वाढवण्याच्या नादात आपण इतक्या मोठ्या प्रमाणात रासायनिक खत आणि फवारे दिलेले आहेत आणि सिंगल क्रॉपिंग आणलेलं आहे की त्यामुळे शेतीचा पोत हा घसरलेला आहे. ज़्यादा खाना फज्जित का, कम खाना लज्जित का. खाओ पण थोडं खाओ, खाओ पण थोडं खाओ, पण चांगलं खाओ. आता कसं निघालं, खाओ खूप खाओ पण सारं बेकार खाओ, चांगलं नाही खाओ. आताचं होतं तेव्हाचं तसं. आपली आर्थिक गरज किती हे मला वाटतं की आपल्याला ठरवता येत नाही आणि त्यामुळे आपण कितीही कमवलं तरी आपण समाधानी नाही.
काऊन भूक लागली का तुले? बाबू इकडे घे रे. बांधू हो तिथे इथे घे सावली बिलकी आणि पाणी घेऊन घे जा. कसे खाते रंग आणि खाण्याले पण वेगळे. आधी मोठाले चटके मग मिळते भाकर. ही बहिणाबाई चौधरी चटका बसल्याशिवाय भाकर येत नाही. पोळी पटकन होती. चटका बसवाच लागत. चटका बसून तरच भाकर भेटते. नाकन भाकरच नाही. हा तण येण्याची जी प्रक्रिया आहे ती काय आहे याचा जर आपण थोडा विचार केला तर म्हणजे ना पाऊस हा 12 महिने नाही पडत. तो विशिष्ट
विशिष्ट भागात विशिष्ट वेळेत पडतो. तर मग जे उरलेले 8 महिने आहे तर तेव्हा सृष्टीचं जे म्हणजे प्रक्रिया आहे तर त्यानुसार ते तण ते पाणी साठवून ठेवतो. जुने लोक म्हणत होते तंदियन. तेव्हा जुन्या लोकांच्या जमिनीच्या पोजा राखून होत्या, कडक येत नव्हत्या, फुटाडं पडत नव्हती. जेव्हा तण उगवणार नाही ह्या सृष्टीवर तेव्हा काहीच उगवणार नाही. आता हे जे तण आहे ना हे आच्छादन म्हणून काम करतं इथं. म्हणजे आता इथूनच उपडलं आपण आणि इथेच टाकलं या पिकाच्या मुळ्याजवळ, त्याने काय होणार, बाष्पीभवनाचा जो वेग आहे म्हणजे जमिनीतून जे पाणी वरतं जातं त्याचा वेग मंदावते. आता हे इथून ही जमीन झाकून आहे ही, आता हे असं तण टाकायचं. आता हे आधी तुम्हाला दिसते कुजलेलं आहे इथे, तर हे आधीचं तण इथे उपडून इथेच टाकलेलं आहे मी या लाईनमध्ये. तर ही जमीन झाकून गेल्यामुळं पाण्याचा बाष्पीभवनाचा वेग जो आहे तो मंदावला, म्हणजे पाणी लवकर आटणार नाही जमिनीतला, ओलावा टिकून राहील. दुसरी गोष्ट काय होते की यांनी एक मायक्रो एन्व्हायरमेंट तयार होतं, असं की जे गांडुळासाठी पोषक आहे, म्हणजे जमिनीच्या आतमध्ये जे गांडूळ आहेत ते त्याला ऊन लागत नाही वरती, आणि एक थोडा थंडावा चालल्यामुळे ते वरती काम करतात जमिनीच्या. आणि प्रत्येक पिकाच्या ज्या मुळे असतात ना त्याला वरची जी 4 इंचाची जी माती आहे त्या मातीमध्येच पोषक तत्व असतात, खाली नसतात, कारण तिथेच ते जीवाणूची संख्या तिथे जास्त असते. त्या लेवलला ते गांडूळ वरती येऊन काम करतं, आणि मग गांडूळची विष्ठा तिथे तयार होतं आणि त्याला ते म्हणजे खत स्वरूपात प्राप्त होतं. आणि जीवाणूंची संख्या पण यांनीच वाढतं सावली असल्यामुळं. तर ते एक मायक्रो एन्व्हायरमेंट तयार व्हायला पण मदत होते. आपण कोणतंही जे काही पीक घेत आहे ते पीक आपल्याला सीझन नुसार घेतलं पाहिजे. पावसाळ्यात येणाऱ्या भाज्या पावसाळ्यात, हिवाळ्यात येणाऱ्या हिवाळ्यात. आता असं होत नाही. आता आपण जास्तीचे फवारे करून खत देऊन आपण वेगवेगळ्या सीझन मध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या घेतो, आणि ज्याच्यामुळे खरं तर ते योग्य नाही. टोपला नाहीये का? जे आपली जमीन आहे ती जर आपल्याला फर्टाईल ठेवायची असेल खूप लॉंग टाईमसाठी, तर ती सातत्य पूर्ण ठेवायची असेल तर आपल्याला ऑर्गॅनिक करणं गरजेचं आहे. कोणताही माल ऋतूतला तोच योग्य असते शरीराला. सीताफळ असन ऋतूतलं सीताफळ योग्य राहील, पेरू असन ऋतूतच राहील, म्हणजे हर ऋतूत राहील. समजा जर्सी गाय आहे, ते तिच्या पोटात पिल्लू राहून 15 दिवसापर्यंत दूध देते, म्हणजे आपण चिकट घेत आहो ना. आपली गावरान गाय तशी नाही. गावरान गाय हे 2-3 महिन्याच्या अगोदर दूध बंद करून टाकते. म्हणजे असं नाही समजायचं कोणी का आम्ही जर्सी गायचं दूध पितो म्हणजे दूध पिऊन राहिलं, दूध पिऊनच नाही राहिले, तुम्ही जवळच पिऊन राहिले. आता 12ही महिने टमाटर, आता 12ही महिने टमाटर म्हणल्यावर कसं का चालन. बिन ऋतूचे म्हणल्यावर ते हानी आली. बिन ऋतूचे म्हणल्यावर हानी आली. बोर आहे समजा, आता बोरीचा आता सीजन आहे. तुम्ही जर म्हणाल का आता मे महिन्यामध्ये बोर पाहिजे आणि मे महिन्यामध्ये जर बोर लागलं तर खरंच ते योग्य राहील का? हानिकारक राहणार आहे.
आज ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहे त्याचं बाजार व्यापारीकरण खूप मोठा आहे. म्हणजे ते मॉन्सेंटो असो, सिंजेंटा किंवा इतर आहे. आपण आपल्या पातळीवर जर सुरुवात केली, म्हणजे आपण आपल्या या वर्षीसाठी जर प्लॅनिंग केलं की आपल्याला पुढल्या वर्षी काय काय पाहिजे, त्याचं जर बियाणं आपण काही जर छोट्या प्रमाणात का प्रयत्न सुरू केले, जसं आता पालक आपण लावले, पालकाचं काही बियाणं आपण पालक वापरली, एक 15 दिवसानं त्याचं बियाणं बी तयार होते. ते जर आपण साठवून ठेवलं, पुढल्या वर्षी आपल्याला बाजारात जायची आवश्यकता नाही. कांद्याचंही तसंच, मेथी तसंच. आपण स्वावलंबी बनलो पाहिजे. मग बाजारातलं काही विकत घेतलंच नाही पाहिजे. तर मग असं मी काय केलं, सगळंच म्हणजे बियाणंच हे चालू केलं. असं करता करता काय झालं मग का म्हणजे लोकांना सुद्धा ते बियाण्याची मागणी भरपूर झाली. मग लोकांनाही देत गेलो. तसंच आता समजा आता हे मी देवांबाडी काढून राहिलो. आता इथे आम्ही सरबतांबाडी म्हणतो. हे याच्यातून जो हे बी आहे, हे वालं हे मी दाखवतो तुम्हाला. हे बी जो आहे हे वालं, याले दळून आणायचं आणि याचं बनवायचं बेसन. याच्यामध्ये प्रोटीन भरपूर आहे. उन्हाळ्यामध्ये सरबत छान होते याचं वालं. आता तो रसना म्हणजे काय, कायच्यापासून बनते हे तरी माहीत आहे का कोणाला? रसना म्हणजे का, फक्त नाव. त्याच्यात काय आहे, सब ॲसिड अल्कोहोल सब टाकून ठेवलं आणि बस, काही नाही. याड दिली. आमची याड कोण देईन बा? आमच्या जर पैसेच नाही याड द्यायला. आम्ही कायले याड करावं? एकच जाहिरात जर आपण 10 वेळा दिली तरी ग्राहक तो पसंत करतो. पण जर हे देशीबान समजा हे सरबत आंबाडी याच्यापासून का नाही होत? याच्यापासून चटपटा होते, याच्यापासून चटणी होते, याच्यापासून जाम होते, याच्यापासून सरबत होते, याच्यापासून आपल्याला बेसन मिळते. मग एका वाणापासून 5 पदार्थ मिळताना का लावू नये? आता आला हायब्रिड. आता ती व्हेरायटी नाही, आता हायब्रिड. हायब्रिडचे कॅरेक्टर होतात सेग्रिगेट. म्हणजे ते पुढच्या वर्षी ज्या बिया ज्या निघणार ना, तेच कॅरेक्टर त्याच्यात मिळणार नाही. तुम्हाला ती येल्ड ती मिळणार नाही. म्हणून शेतकऱ्याला दरवर्षी कृषी केंद्रात जाऊन ते हायब्रिड विकत आणावं लागतं. जेव्हा फर्टिलायझर्सवाला आपल्या घरी आला असता, ए बाबा केव्हा सीजन आलं पैसे दे मायवाले, तेव्हा थोडीशी काळजी असते. पण ते काळजीच नाही ना आपल्या मागं. का कोणी आपल्याला पैसे मागन बा, आपल्यावर पैसे आहे बा. दुसरी गोष्ट पुढच्या वर्षी चिंता पुन्हा, की आता मी बियाणं काय ना खरेदी करीन बा. ते स्वावलंबनच आहे. मूग आहे, उडीद आहे. आता तुम्हाला का सांगू बहीण, लोक म्हणत असं या मोठेपणा दाखवते. मी आता आज जेवलेलो, जे मी भाजीचं आज जेवलेलो मी 3 दिवस जेवत नाही, तेच डबल. आज जर मी उडदाचं वरण खाल्लं असेल तर माझं उद्या मुंगाचंच राहील, परवा तूर डाळ राहील आणि त्याच्यानंतर हरभरा डाळ राहील. बघा, डाळीच तर माझ्याकडे 4-5 प्रकारच्या आहे. इथे आपण भाजीपाला लावलेला आहे. त्यामध्ये पालक, मेथी, चुका, नंतर कोथिंबीर, मुळा लावलेला आहे, गाजर लावलेला आहे, कसुरी मेथी लावलेली आहे ज्याचं बियाणं मी यावर्षी तयार करेन, वटाणा लावलेला आहे त्याचंसुद्धा बी मी यावेळेस तयार करेन आणि मग पुढच्या वेळेस मोठ्या प्रमाणावर वापरेन. हे सगळं आपण घरी खाण्यासाठी पहिले वापरतो आणि त्यामध्ये जे जास्त लावलेलं आहे ते टमाटे आहेत, वांगे आहेत आणि मेथी आहे. तर हे आपण विकायला नेतो. इथे आपल्या इथे गहू लावलेला आहे आणि त्या गव्हामध्ये 2 व्हरायटी, एक बन्सी आहे आणि एक आत्ता मी बियाण्यासाठी लावलेला आहे खपली गहू. आणि या दोन्ही गव्हामध्ये मी हे टाकलेले, मोहरी टाकलेली आणि राजगिरा टाकलेला आहे. म्हणजे एकासोबत 3 क्रॉप आपल्याला होऊन जातात. आणि त्यासोबत चना आहे, चण्यामध्ये ज्वारी आहे, त्याच्यातसुद्धा मोहरी टाकलेली आहे आणि मी वेगळा सांबारसुद्धा टाकलेला आहे जो बियाण्यासाठी आहे.
यामध्ये मी जवळपास एका एकरामध्ये पाच प्रकारची पिकं लावली आहेत. एका प्लॉटमध्ये 2 प्रकारचे आहेत, एका प्लॉटमध्ये 4 प्रकारचे पीक आहे आणि एका प्लॉटमध्ये 3 प्रकारचे पीक आहे. की एका प्लॉटमध्ये तुम्ही एकाच पीक नका लावू, त्यासोबत आंतरपीक पण घ्या. म्हणजे समजा तुमचं एखादी मुख्य पीक आहे, त्याला लागणारा जो खर्च येईल तो तुमचा आंतरपिकाच्या खर्चामधून तो निघून जाईल, त्या उत्पन्नातून तो खर्च निघून जाईल. म्हणजे तुम्हाला जे मुख्य पीक आहे ते बोनस राहील. दुसरी गोष्ट अशी आहे की निसर्गाच्या लहरीमुळे जर समजा तुमचा मुख्य पिकाला जर डॅमेज झालं, नुकसान झालं, तर तुमचं आंतरपीक तुम्हाला पैसा मिळून देईल. ते म्हणजे लागलेला खर्च तुम्हाला निघून जाते. तर यामध्ये थोडंसं शाश्वती जास्त आहे. तर आता बघा इथे मागे झेंडू लावला आहे मी. झेंडू आहे, इथे चवळी आहे, ढेमसा आहे. तर मागे एक तुफान आलं होतं, त्याने तो झेंडू पडला. आता पुढे भविष्यात समजा तुफान आलं, झेंडू जरी पडला खाली, तर मला चवळी आहे, गोबी आहे, ढेमसा आहे हे उत्पन्न देऊन जातील. आणि शेवग्याचं जे पीक आहे माझं, ते सगळं माझं बोनस असेल. म्हणजे शेवग्यावर लागलेला जो खर्च आहे तो सगळा मला झेंडू देत आहे, किंवा झेंडूवर लागलेला खर्च आहे तो मला चवळी देत आहे. तर मी इथे शाश्वत आहो, मला टेन्शन नाही त्याचं. या प्लॉटमध्ये कसं आहे, आपण 4 प्रकारचे पिकं लावले आहेत. म्हणजे 2 मुख्य पीक आहे. एक म्हणजे हळद आहे, आणि हळदीच्या मधामध्ये इथे आपण मूग लावलेला आहे. बघा हा मूग आहे इथे. आणि इकडे तसंच इकडे पपई आहे, पण पपईसोबत आपण ते ॲस्टर लावलेलं आहे. त्याचा फायदा कसा होतो माहिती आहे का? आता हे जो मूग आहे, मूग जे आहे, मूग आहे डायकॉट. बघा हा मूग आहे डायकॉट. डायकॉट असल्या कारणाने का ते याचा जो रूट झोनला हे जे गाठी दिसतात ना, ट्यूमर्स, हे जे ट्यूमर्स आहेत, या ट्यूमर्समध्ये नायट्रोजन फिक्सेसिंग बॅक्टेरिया असतं. म्हणजे जसं रायझोबॅक्टर, ॲझोटोमोनास. तर ते काय करतं, हवेतला जो नत्र आहे त्या हवेतल्या नत्राला स्थिर करून ते या गाठीमध्ये या झाडाला देतं ते, आणि जमिनीमध्ये पण ते नत्राचं प्रमाण वाढवतं. तर आता या पिकाचा कालावधी 3 महिन्याचा. आता हे हार्वेस्टिंगला झालेलं आहे, याचं वय झालेलं आहे सगळं. तर हे पीक इथे सोडू देणार मी. याचा जो पाला आहे, हा या पाल्यामध्ये पण नायट्रोजन आहे, याच्या गाठीमध्ये पण नायट्रोजन आहे. तर हे सगळं इथे सडणार जमिनीमध्ये. तो जो नायट्रोजन जो हवेतला जमिनीमध्ये स्थिर झालेला आहे, तो नायट्रोजन पपईला मिळेल. म्हणजे पपईला नायट्रोजन टाकायची गरज नाही, बाहेरून टाकायची गरज नाही. तर हे दोघांचं सहजीवन झालं. आणि इकडे कसं आहे, इकडे पपईसोबत हे झालं आहे ॲस्टर. तर इकडे काय फायदा होतो, इथं हे जे फुल आहे, तर या फुलावर जे कीटकं आहे ना, जे म्हणजे रोग आणतं, जे व्हायरस व्हेक्टर म्हणून काम करते, तर ते कीटकं या पिवळ्या कलरवर आकर्षित होतं. तर त्यामुळे काय होतं, मुख्य पीक जे आपलं पपई, त्यावर कीटकं येणार नाही. तर हे फुल त्याचं काम करतं. आणि या पिकाचा जे मुळ्याला जो एक आरोमा असतो, सुगंध, त्याच्यामुळे निमोटाईट येत नाही. तर पपई सुरक्षित आहे, आणि इकडे माझी हळद सुरक्षित आहे. तर हे आंतरपिकाचं महत्त्व आहे. आणि सोबत काय होतं, हे पपईचा जो माझा खर्च आहे तो या फुलातून निघून जाईल. आता हे सीझन सुरू झालं, पपईचा ॲस्टरचा तोडा सुरू झालेला आहे. त्यामुळं पपईला जेवढा काही खर्च लागला आहे मला, ते हे फुल मला देईल, आणि पपईचं पीक माझं बोनस राहील. आणि ही मधमाशाची पेटी आहे, आणि ह्याच्यामध्ये सातपुडा नावाचे मधमाशा आपण ह्याच्यामध्ये कल्टिवेट करू शकतो. सातपुडा ही झाडाच्या ढोलीत राहणारी मधमाशीची जात आहे, आणि ती जवळपास 7 मधाच्या पुड्या बनवते, म्हणून तिला सातपुडा म्हणतात. आणि ढोलीत अंधारात राहायला तिला आवडतं, म्हणून आपण तिला या पेटीमध्ये कल्टिवेट करू शकतो. राणी माशी ह्याच्यातच आहे. त्या खालच्या पुड्या आहेत ज्याच्यामध्ये अंडे घातले जातात, आणि सगळ्या कामकरी माशा काम करतात. त्याच्यामध्ये मध गोळा होतो. हा मध तुम्हाला वापरता येतो. हा मध तुम्ही काढायचा आणि वापरायचा. ह्याच्यामध्ये सहसा अंडे नसतात. जवळपास 3 महिन्याला, तुमच्याकडं कसा बहार आहे फुलांचा, त्याच्यावर 3 महिन्याला तुम्हाला
अर्धा किलो मध मिळू शकतो आणि असं तुम्ही वर्षभरात 2-3 वेळा मध गोळा करू शकता. तर फक्त त्याच्यासाठी तुम्हाला आजूबाजूला व्हरायटी ऑफ क्रॉप पाहिजेत, फुलांचं फुलोरा पाहिजे, मग ते झाडांचा असो, जंगलातला असो. मधमाशीमुळे परागीकरण वाढतं आणि परागीकरण वाढल्यामुळे आपलं उत्पादन जवळपास 10-15% ते 40% वेगवेगळ्या पिकानुसार वाढू शकतं. तो मधसुद्धा आजकाल बाजारात प्युअर मिळत नाही, साखर किंवा ग्लुकोज मिश्र करून असतो. तर हा प्युअर मध आपल्याला काही कारणासाठी घरी आवश्यक असेल, औषधासाठी म्हणा किंवा नेहमीसाठी तुमची एक एनर्जी टिकून ठेवण्यासाठी सुद्धा मध आवश्यक असतो. तर त्याच्यासाठी हे खूप चांगला म्हणजे उपाय आहे. जमिनीचं संग आपल्याला तसं नातं टिकवा लागेल आणि हे नातं जर आपण टिकवलं नाही तर काही हेच नाही आहे, हा धोका आहे. की सध्या जे काही बाजारामध्ये अन्नधान्य येते ते सगळं केमिकलाइज आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त केमिकल आहे भाज्यामध्ये. कारण भाज्यामध्ये सर्वात जास्त फवारणी होते आणि भाज्या ह्या आपण ताज्या खात असतो. ज्या पानाला छिद्र पडू नये ती पालक आवर्जून घेतली पाहिजे न असं समजलं पाहिजे का ज्या अर्थी इथं किडानं डंक केला तर इथं फर्टिलायझर्स कमी आहे, हे सूत्र आहे. पण तुम्हाला पाहिजे पाश लुसलुसीत, तो शेतकरी का करते, पुन्हा पक्की दवाई मारून घेते. कीटकाला कळते का खात आणि का खाऊ नये, पण आपल्याला कळते का माणूस आहे जो निसर्गातलाच एक घटक आहे, हा विसर पडलाय. असं म्हणतो की पाणी खराब झालंय का फिल्टर करा. आता पाणी खराब का होतंय ह्याच्या मुळाशी कधीतरी जावं लागेल ना. फिल्टर करून करून किती काय फिल्टर किती वर्ष करा. तर तुम्हाला प्रश्नाच्या मुळाशी जातात आणि प्रश्नाच्या मुळाशी गेलं तरच हे प्रश्न सुटतात. आपण आपल्या शरीरासाठी काहीच खात नाही, ते नुसतं ते पोट भरावून बिमाऱ्या वाढवूच आहे. आम्ही तर गेल्या 25 वर्षापासून हे सगळं करत आहोत. तर आमच्या घरामध्ये अजूनही असं कुठलीही मोठी बिमारी नाही. कारण आम्ही रासायनिक फवाऱ्यापासून दूर आहोत, त्या प्रदूषणापासून दूर आहोत. त्याच्यामुळे आमच्या आतापर्यंत मला सुद्धा तरी कुठलीही BP किंवा शुगरचं औषध घ्यावं लागलं नाही आणि कुटुंबातही मोठी बिमारी नाही. आमचे ग्राहकसुद्धा संतुष्ट आहेत. आम्ही गेल्या 10 वर्षापासून इथे सतत चांगल्या पद्धतीचा चांगला क्वालिटीचा माल देण्याचा इथे प्रयत्न करत असल्यामुळे आता ग्राहकांना ते जे वापरतात त्यांनी वापरल्यानंतर त्यांना समजतं की आपण जी वस्तू इथे वापरतात ती खरोखर ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे की कसं आहे. त्यांची जीभ त्यांना सांगते की इथे जी वस्तू आहे ती मार्केटच्या वस्तूपेक्षा कितीतरी पटीने चांगली आहे. हे लोक ते वापरून बघायचे. जसं आमच्याकडे भेंडी आहे, तुम्ही आमच्याकडे भाजी जी आहे ती तुम्ही आमची इथली भाजी खाऊन बघा आणि सेम तेव्हाच त्याच दिवशी मार्केटची भाजी करा. तुम्हाला दोन्ही भेंडीच्या भाजीमध्ये एकदम फरक दिसेल. ग्राहकाचं आणि आमचं जे रिलेशन आहे हे ग्राहक म्हणून नाही आहे, तर ते आमच्या या चळवळीतले एक कार्यकर्ते म्हणून आहे किंवा ते याला सपोर्ट करतात असा संबंध असल्यामुळे तेच याला मोठं करण्याचा प्रयत्न करतात. सरासरी 12 वर्षापासून माझं नियम आहे की सकाळी उठल्यापासून सूर्योदयाच्या वेळेस मी 2 तास शेतात काम करते. मग त्याच्यात भाज्या काढणं आहे, निंदण करणं आहे, जे आधी त्याचं प्लॅनिंग करून ठेवायचं. सकाळची आरोग्यदायी हवा पण असतो आणि हिरवळीकडे आपलं लक्ष जातं, त्याच्यामुळे डोळ्यांचं पण आरोग्य चांगलं असते,
शरीरश्रम पण करतो, असे अनेक फायदे मला त्याच्यापासून मिळतात. म्हणून खूप आजारी पडण्याचं असं कधी संबंध येत नाही आणि म्हणून मन पण शांत राहतो. माणूस जसं जेवतो तसे त्याचे विचार बनतात आणि म्हणून आता बाहेर जर आपण बघितलं तर बाहेर खूप रासायनिक खते वापरतात, खूप फर्टिलायझर वापरतात आणि फवारण्या विषारी. म्हणून इथली सगळी शेती ही सेंद्रिय पद्धतीने केली जाते. अनेक प्रकारचे पक्षी येतात, अनेक प्रकारच्या जीवजंतूशी आपला संबंध येतो. जसे इथं साप येतात, पण अजून मला नाही वाटत की मी एवढ्या याच्यात शेतात फिरते, पण सापाने आम्हाला काही इजा केल्या. ते आपले काम करतात, आम्ही आपलं काम करतो. पक्षी पण मग त्यांना थोडे दाणे टाकून दिले, पक्षी पण आपलं काम करतात. आपण आणि त्याच्यातून एक वेगळा आनंद मिळतो. निसर्गाशी संबंध जो आहे त्याच्यात पशु पक्षी मानव एकरूप होऊन जातात. वाह वाह. मी 12वीच्या नंतर कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं, पण तिथं मन नाही लागेल. माझं ग्रॅज्युएशन केलं पाहिजे. बचपनपासून माझं शेतीवर खूप ध्यान होतं. आपल्याला स्वयं का करायचं आहे ते पहिले केलं तर ते बहुत गरजेचं आहे. त्यासाठी मी सोचलं का शेतीच करायची आहे, चाहे मला मुनाफा भेटे नाही भेटे. भारतामध्ये एवढ्या कंपन्या राहून काही प्रदूषण करून काही मतलब नाही आहे. माझ्या शेतामध्ये मी असं प्लॅनिंग करतो की त्या शेतामध्ये राहून मला दूधही भेटलं पाहिजे, आपले मुर्गीचे अंडे झालं तेही भेटलं पाहिजे, चांगला भाजीपाला भेटला पाहिजे. त्या दृष्टिकोनाने मी शेती करतो. बाजूच्या गावामध्ये 100 कास्तकार होते, मोजके 7 कास्तकार राहिले होते सेजमध्ये जाणार. त्या मोदीचं कहणं होतं की मेक इन इंडिया, भारतामध्ये या, इथंच बनवा आणि आमच्या देशातल्या वर्कराले काम द्या.
तर आमचं असं कहणं होतं की डिअर प्राईम मिनिस्टर प्लीज ग्रो इन इंडिया. शेतकऱ्यापाशी सगळं काही राहून तो दुकानदारापाशी जाते, हे बी आहे का, ते वाला खात आहे का, ते खाऊन जाणं. आपल्याच पाशी सगळं राहू. माझं घर जे आहे ते मी मातीचं बांधलेलं आहे आणि ते पर्यावरणपूरक असं घर आहे. ते बांधण्यामागचा उद्देश हाच होता की पर्यावरणपूरक जर जीवन जगायचं असेल तर तसं आपलं घर असलं पाहिजे. म्हणजे आम्ही ह्याच्यात सिरस वापरलंय, गूळ वापरलाय, बेल वापरलंय, ह्याच्यामुळे त्याला स्ट्रेंथ आली आहे. हे घर तुम्ही 100 वर्षांनी पाडाल तर परत असंच घर बांधू शकता. लाकूड रिन्युएबल आहे, हेच लाकूड वापरू शकता, नवीन लाकूड घेऊ शकता, लाकडं तुमच्या शेतात निर्माण करू शकता आणि माती हीच परत त्याला कमवू शकता. त्याची प्रोसेस आहे. हाल्या फिरवा, त्याला गवत टाका, परत हीच माती वापरून तुम्ही घर बांधू शकता. आपण इथे सेंद्रिय खाणार आहोत, बिन फवाऱ्याचं खाणार आहोत, बिन विषारी खाणार आहोत आणि आपला व्यायाम होणार आहे. आपण स्वतः काम करणार आहोत, तर मग आपल्याला आरोग्याचा प्रश्न नाही, मानसिक ताणतणाव नाही. एकंदरीत म्हणायचं झालं तर शेतीवर प्रेम झालं आहे माझं. म्हणजे आधी शेतीबद्दल असं वाटत होतं की शेती एक वेगळी आहे, पिकं वेगळे आहेत. आता तसं नाही झालं. आता शेती, पिकं हे सगळं एक आईप्रमाणे वाटतं. म्हणजे इथं काम करायला आलं ना की एक वेगळाच फील येतो. आणि स्वतःच्या जीवनावर जर परिणाम बघायचा झाला म्हटलं तर एक पॉझिटिव्ह जे थिंकिंग आहे ती खूप वाढली आहे. आणि जी आशा जी असते ना, साधारण शेतकऱ्याची जी आशा असते शेतीकडून, ती अपेक्षा असते, ती दुपटीनं वाढली आहे माझ्यामध्ये. मला असं वाटतं की शेती बेस्ट आहे. कारण इथे कसं आहे, एका दाण्याचे 100 दाणे बनतं. हे आधी मला नोकरी करत असताना माहिती नव्हतं. तर एक दाणा तुम्ही पेरा, 100 दाणे तुम्हाला हातात मिळतात शेवटी. तर इथे प्रचंड म्हणजे एक वाव आहे शेतकऱ्यांसाठी. फक्त ती समजून घेतली पाहिजे, आपण तिच्यावर प्रेम करायला लागलो पाहिजे. आणि आपण जे काही शेतीमध्ये कामं करतो, स्प्रेइंग घेतो सगळं, तर त्याचा नेमका इफेक्ट काय होतो, आपल्या पिकावर काय होतो, जमिनीवर काय होतो, याचा जर ज्ञान जर शेतकऱ्यांनी जर घेतलं होतं, मला वाटते थोडासा काहीतरी बदल होईल. तो बदल माझ्यामध्ये आलेला आहे. आधी जेव्हा बाबा करायचे केमिकल फार्मिंग, तर तेव्हा तेवढं बारकाईने लक्ष नव्हतं देत. वास्तविक पाहता मी जेव्हा सकाळी येतो ना, तेव्हा असं वाटतं की झाडासोबत आपण असं बोलत आहोत. हा एक अनुभव आहे. त्यांनी कसं कम्युनिकेशन होत आहे झाडांसोबत माझं, आणि असं मला स्वतःला फील होतं. मला असं वाटतं की शेतकऱ्यांना ऑप्शन नाही आहे. नैसर्गिक शेतीशिवाय ही आज नाही उद्या त्यांना करावीच लागणार आहे. कारण वाढता खर्च आणि उत्पादन त्यापेक्षा कमी, तर याच्या विवसनेमध्ये शेतकरी फसलेला आहे. मी खूप आशावादी आहे की आज नाही उद्या हे काम जे आहे, म्हणजे नैसर्गिक शेतीचं आहे, हे पुढे जाणारच आहे आणि शेतकरी याचा नक्कीच अवलंब करेल.